नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात लोकसभेचे दिवंगत खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह 6 आजी-माजी सदस्यांना तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसभेत फारुख अब्दुल्ला आणि पी.के. कुन्हालीकुट्टी या नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी 8 दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांना तसंच दहशतवादी हल्ल्यात आणि काल झालेल्या अपघातात ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्रती राज्यसभेनं शोक व्यक्त केला. यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलैला संपत असून त्यांना येत्या 23 जुलैला एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांची स्वाक्षरी असलेली पुस्तिका राष्ट्रपतींना भेट दिली जाणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडीसाठी आज संसदेत आणि सर्व राज्य विधिमंडळात मतदान सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात ही निवडणूक होत आहे. 776 खासदार तसंच 4120 आमदारांसह एकूण 4896 मतदार या निवडणुकीत मतदान करत आहेत. संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तर मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार आणि काही खासदारांनी मतदान केलं. मतमोजणी 20 जुलैला होणार आहे. दरम्यान भारतीय जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. येत्या 5 ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या बालाकोट इथं पाकिस्तानकडून आज गोळीबार करण्यात आला. यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जीएसटी परिषदेची बैठक नवी दिल्ली इथं होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जीएसटीच्या अंमलबजावणीविषयी देशभरातून मिळालेली माहिती, अडचणी आणि परिस्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. येत्या काही वर्षात भारत कडधान्य आणि तेलबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली इथं भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या कृषी पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. देशभरातल्या 11 संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं. पाणी आणि ऊर्जेची बचत करून रेल्वेला पर्यावरणपूरक बनवण्याचे प्रयत्न सुरू असून पुढच्या 10 वर्षात सौर ऊर्जेचा वापर वाढवून सुमारे 41,000 कोटी रुपयांच्या ऊर्जेची बचत करण्यात येईल अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. पुणे इथं महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या वतीनं सरदार सरोवर निर्मला निगमचे माजी अध्यक्ष डॉ. जयनारायण व्यास यांना प्रभू यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध गायिका बकुल पंडित यांनाही यावेळी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्यात आज काही भागात पाऊस सुरू आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मराठवाड्यातही आज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या ठिकाणी काल तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 30.72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज आणि उद्या कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उद्या पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या 24 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसीलदार अरुण जरहाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रावण महिन्यातल्या यात्रा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून